ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। जय जिजाऊ, जय शिवराय। या ठिकाणी मी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता गोवर्धन दोलताळे या ठिकाणी आमचे सगळ्यांचे म्हणजे आधारस्तंभ म्हणलं तरी चालेल, जोशी सर या चित्रपटात ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका केली ती रोहन पाटील, आणि महत्वाची गोष्ट पलीकडचे बसले सुरेश लहाने आणि श्यामसुंदर तारक हे जरांगे पाटलांबरोबर गेली 15 वर्षापासून त्यांचे जवळचे सहकारी म्हणून बरोबर असतात आणि प्रमोशनसाठी सुद्धा ते आमच्या बरोबर आहेत। म्हणजे कशा पद्धतीने चालू आहे, कुठं काय गरज लागते त्यासाठी, तर ही आमची ओळख। आणि या ठिकाणी आम्हाला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। तसेच आलेले पत्रकार बंधू भगिनी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, या ठिकाणी तुम्ही एवढ्या संख्येने आलात। आता आज पुणे, आपण म्हणतो पुणे तिथं काय होणे, कारण आम्ही गेली 2.5 महिन्यापासून राज्यभर प्रमोशन करतोय आणि प्रमोशनचा शेवट जो असतो तो शेवट आम्ही पुण्यात करतोय, कारण पुणे ही आमचं जे घर असल्यासारखे, त्यामुळे या ठिकाणी काही लोकांना जास्त सांगायची गरज नव्हती, परंतु कुठल्या गोष्टीची सुरुवात आणि शेवट ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्या प्रमोशनचा पार्ट हा संपलेला असेल आणि उद्या म्हणजे काही तासावरच आपला चित्रपट प्रदर्शनाची तारीख आली, म्हणजे उद्या 14 जून 2024 हा चित्रपट चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात रिलीज होतोय। खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा निर्माता म्हणून नाही पण एक लेखक म्हणून मी बोलेन, कारण आपण आज भरपूर लोकांचा संघर्ष बघितला। प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनात काही ना काही होण्यासाठी, काही ना काही बनण्यासाठी संघर्ष करत असतो, आणि असाच एक संघर्ष स्वतःसाठी नाही समाजासाठी संघर्ष करणारी व्यक्ती कोणतरी आपल्यामध्ये होती। गेली 15-20 वर्षापासून संघर्ष करत होते, परंतु गेली 8-10 महिन्यापासून ते राज्यात परिचित झाले, देशात परिचित झाले, जगात परिचित झाले। असं व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील यांच्यावरती यांचा जीवन प्रवास, यांची बायोग्राफी, कारण त्यांचं यश म्हणण्यापेक्षा त्यांचं जे गेली 10 महिन्यापासून त्यांचा जो लढा आहे हा लढा संपूर्ण देश पाहतोय, परंतु हा लढा त्यांचा 10 महिन्यापूर्वीचा नाही, हा लढा त्यांचा कमीत कमी 15-20 वर्षापासून चालू केलेला लढा आहे। परंतु तो लढा कसा केला त्यांनी, कसा उभा केला, कशामुळे त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढावं वाटलं, हे ह्या चित्रपटातून जे आहे बायोग्राफीमधून हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे। कारण यश सगळे पाहतात, परंतु यशाच्या पाठीमागे केलेला संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं, दाखवणं गरजेचं असतं। आणि ते का दाखवायचा, तर जरांगे पाटलांचं नाव मोठं व्हावं किंवा त्यांचं नाव मोठं झालं म्हणून तो चित्रपट काढावं हा उद्देश नाही। मेन उद्देश आहे की जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक संघर्ष, कुठलाही आधार नसताना, कुठला बेस नसताना, कुणा कसलंच मानसिक पाठबळ नसताना, आणि विशेष म्हणजे त्यांची तब्येत सुद्धा त्या ठिकाणी त्यांना बिलकुल साथ देत नाही, ही कुठलीच गोष्ट नसताना, कुठल्याच गोष्टीचा आधार नसताना एक गरीब माणूस संघर्षाच्या जीवावर कुठपर्यंत जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील। आणि तोच आदर्श जीवनात प्रत्येक व्यक्तीने जर घेतला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कुठंच अपयश येणार नाही, त्या पद्धतीने संघर्ष करावा म्हणून हा चित्रपट आपण या ठिकाणी बनवलाय। आणि निश्चितच त्यांच्या पद्धतीने त्याप्रमाणे जर आपण जीवनामध्ये आपल्या वागण्याचा प्रयत्न केला, लढण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने या चित्रपटात आपण जे दाखवले त्या पद्धतीने, तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। महत्वाची गोष्ट, आज जरांगे पाटील जरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत असले तरी पण त्यांचं एकाच समाजाविषयी असं प्रेम आहे असं नाही, ते सगळ्या समाजासाठी, सगळ्या बहुजनांसाठी ते काम करत आहेत, असं नाही की ते फक्त मराठा समाजासाठीच लढत आहेत। त्यामुळे ते एक वेगळं नेतृत्व आहे, वेगळी व्यक्तिमत्व आहे। आणि आपण आजपर्यंत पत्रकारांनी पण पाहिलं असेल, आपण पण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपण कुठंतरी सभेचं ठिकाण असतं, एक ठरलेलं ठिकाण असतं, त्या ठिकाणावरती सभा व्हायच्या पहिल्या वेगवेगळ्या, पुणे असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, परंतु आता नवीन एक जरांगे पाटलांमुळे एक इतिहास झालाय, कारण जरांगे पाटलांचा प्रत्येक गोष्टीत आता इतिहासच होतोय, आणि हा पण एक इतिहास झालाय की एक रात सभा, एक रात 100 एकर, 200 एकर, 300 एकर हे आपण आजपर्यंत कुणीच ऐकलेलं नसणार आहे की 100 एकरात सभा झाली, 200 एकरात सभा झाली। करोडो लोकांना एका छताखाली आणण्याचं काम छत्रपती शिवरायांनंतर जर 18 पगड जातींना एकत्र घेऊन
करोडोच्या संख्येने एकत्र लोकांना करण्याची ताकद जर कोणी निर्माण केली असेल आणि तर ती जरांगे पाटलांनी केली. आणि हे सगळं समाजापर्यंत येणं गरजेचं आहे, कारण त्यांनी आपण आत्ता ओळखतोय त्यांना, परंतु यापूर्वीचा संघर्ष त्यांनी कधीच त्यांच्या तोंडाने सांगितलं नसता. कारण ती व्यक्ती ज्यावेळेस आपण जवळ जातो त्याच वेळेस आपल्याला कळतं की ती व्यक्ती काय, म्हणजे खूप एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. आणि कुठेतरी मी माझं भाग्य समजतो की त्या व्यक्तीवरती तो चित्रपट मला त्या ठिकाणी कथा लिहायला भेटली. त्याचा स्क्रीन प्ले, एक भाषेचा आमचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे, कारण मराठवाड्यात थोडं नॉर्मल भाषा वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्याच भागातील डॉक्टर सुधीर निकम यांना त्या स्क्रीन प्ले लिहिण्यासाठी मी माझ्या बरोबर घेतलं. त्यांनी पण ते चांगल्या पद्धतीने स्क्रीन प्ले त्या ठिकाणी तयार केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या चित्रपटात कलाकार आम्ही ज्या दिवशी दादा इथे बसलेत म्हणून नाही सांगत, ते नसले तरी आम्ही सांगतो की ज्या दिवशी आमचं चित्रपट करायचं ठरलं त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं की जरांगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत दादांना घ्यायचं. आम्ही सुरुवात केली, प्रयत्न केला आणि आम्हाला असं कळलं की दादा थोडं आजारी, ते करू शकत नाहीत. आणि आमच्या डिरेक्टर शिवाजी दोलताडे यांनी दादांना फोन केला की असं असं आहे दादा, आपण हा चित्रपट करतोय. तर दादांनी सुद्धा एक लगेच म्हणजे होकार दिला की नाही, अशा एका व्यक्तीवर चित्रपट येतोय आणि त्यात त्यांच्या वडिलांची भूमिका मी करतोय. मला खूप अभिमान आहे. आणि अक्षरशः म्हणजे शूटिंगचं आम्ही जर काही मेकिंग बघितलं तर दादा म्हणजे आम्हाला ते वाटत पण नाही की दादांनी एवढं म्हणजे शूटिंग केलं असेल, एवढे खड्डे खुड्डे सगळ्या शेतातलं सगळं त्यांचं पण मी म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाव घेतो असतो आणि आभार पण व्यक्त करत असतो. त्यामुळे हा चित्रपट म्हणून नाही तर आपल्या समाजात आपल्या उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श असं एक विषय असणार आहे आणि नक्कीच त्या विषयाला लोक सगळे पाहतील असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, आता आज आपल्या चित्रपटाचं बुकिंग वगैरे चालू झालेलं आहे, काही ठिकाणी थिएटर पण भेटलेले आहेत आणि चित्रपटगृहात लोकांनी बुकिंगला पण सुरुवात केली. परंतु तुमच्या माध्यमातून मी जे थिएटर असतील, जे डिस्ट्रीब्युटर असतील, जे कोणी काय असतील त्यांना पण मी एक विनंती करतोय की जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी आम्हाला शो देण्यात यावे, कुठं कसली अडवणूक पण करू नये. कारण हा चित्रपट एक वेगळा विषय आहे. हा चित्रपट म्हणून इतर चित्रपटासारखं त्या ठिकाणी बघू नये, कारण एक समाजाचा विषय सगळ्यांसाठी मांडलेला विषय आहे हा. आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या आपल्यावर पण ती वेळ आहे. त्यामुळं या ठिकाणी चित्रपटगृह असतील सगळ्यांना मी त्यांना पण विनंती करतो की या ठिकाणी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त शो कसे देता येतील. आणि प्रेक्षकांना पण विनंती करतो, कारण हा चित्रपट आता आमचा राहिलेला नाही, हा चित्रपट पूर्ण बहुजनांनी हातात घेतलेला आहे, सर्व समाजाने हातात घेतलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट एक म्हणजे मी म्हणणं थोडं हे वाटतं, मी स्वतःच माझं हे करणं, परंतु जसं जरांगे पाटलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज इतिहास होत चाललाय त्याच पद्धतीने चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा हा चित्रपट सगळ्यांचं म्हणणं आहे, माझं नाही, की हा चित्रपट सुद्धा त्या ठिकाणी इतिहासच करणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक त्या चित्रपटाला पाहणार आहेत. तरी पण मी पुणेकरांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, पुणे सकल मराठा समाज असेल, इतर सर्व समाज असेल, सगळ्यांनी हा चित्रपट म्हणून नाही तर एक जरांगे पाटलांना त्यांच्या लढ्याला एक साथ म्हणून हा चित्रपट बघायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट, एकीकडे चित्रपट रिलीज होतोय, संपूर्ण महाराष्ट्र त्या चित्रपटाची वाट पाहती आणि जरांगे पाटील आंतरवालीमध्ये त्यांचं उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी ते समाजाच्या लढ्यासाठी तडपडत आहेत. त्यांचं तिथं त्यांची जीवाची म्हणजे एवढे हाल चालले तरी सुद्धा ते माघार घ्यायला तयार नाहीत. त्यांना आज त्यांचं म्हणजे 6वा दिवस आहे आज, तरी सुद्धा ते मला फक्त न्याय पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे. त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज, इतर समाज त्यांना भेटायला जात आहे, पाठिंबा देत आहे. म्हणजे दोन्ही गोष्टीचा योगायोग असा आलाय की चित्रपट त्यांच्यावर येतोय आणि त्यांचा लढा पण चालू आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र येणं म्हणजे मला नाही वाटत की असं कधी घडलं असेल, कारण बायोग्राफी आपण खूप पाहिल्या 200-300 वर्षापूर्वीच्या, परंतु या ठिकाणी बायोग्राफी ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीचा लढा आणि चित्रपट एकाच दिवशी येतोय. हा योगायोग म्हणावा लागेल, कारण आम्हाला माहित नव्हतं की ते ह्या तारखेला उपोषण करतील, त्याच तारखेला आपला चित्रपट येईल, परंतु योगायोगाने त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे समाजाला आणखी कळलं. इकडे चित्रपटात दाखवलेलं आणि आंतरवालीमध्ये रिअल मध्ये चाललेलं त्यात काही फरक नाही हे समाजाला कळलं. दुसरी गोष्ट, आम्ही या चित्रपटाची लोकेशन सगळी ओरिजिनल लोकेशन वापरले. जरांगे पाटलांचं ज्या घरात राहतात समाजाने त्यांचं घर पाहिलं पाहिजे, कारण त्यांचं घर इतकं साधं आहे हे फक्त उद्या चित्रपटातून पाहिल्यानंतर लोकांना कळत. आणि स्वतः दादांनी शूटिंग केलं त्या घरामध्ये. आणि जरांगे पाटील ज्या आसनावरती बसतात आता उपोषणाला, त्या आसनावरती त्यांच्यानंतर जर कोण दुसरा व्यक्ती असेल भाग्यशाली तर रोहन पाटील आहे, त्या आसनावरती बसणार आहे. त्यांनी 2011 मध्ये पहिला लढा चालू केला, त्या लढ्यापासून त्या आंतरवाली सराटीतील
आताच्या ह्या कालच्या ह्याच्यापर्यंत ह्या चित्रपटातून सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणताल कालचं कसं काय कळालं, परंतु ह्या आम्ही आधीच चित्रपटात टाकलेल्या काही गोष्टी होत्या. आम्हाला माहिती होतं जोपर्यंत यश भेटत नाही, जोपर्यंत पाटलांच्या लढ्याला यश भेटत नाही तोपर्यंत पाटील थांबणार नाही. त्यामुळे पुढच्या गोष्टी पण आम्ही काही त्याच्यात ही केलेल्या आहेत आणि ह्या चित्रपटात सेकंड पार्ट पण येणार आहे. तरी पण सर्वांना माझी विनंती आहे की हा चित्रपट नक्की बघतील. पत्रकार बंधू पण सगळे चित्रपट बघा, तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण जरांगे पाटलांच्या आयुष्यात पत्रकार आले आणि पत्रकारांमुळेच जरांगे पाटलांना खूप साथ भेटली. त्यांनी सगळं महाराष्ट्रात देशात त्यांना पोहोचवलं, समाजातून पण त्यांना खूप साथ भेटली. त्यामुळं नक्की सगळे चित्रपट बघतील अशा आशा व्यक्त करतो. तसा मी मूळचा अभिनेताच आहे. आतापर्यंत ज्या ज्या विषयामधून आपल्या पुढे आलो, राज्याच्या काल्पनिक विषयामध्ये काम केलं, पण येणाऱ्या 14 जूनला म्हणजे अगदी उद्या ज्या विषयातून आपल्या भेटीला येतोय, एक पहिलीच बायोग्राफी आहे माझ्या आयुष्यातली आणि एका खऱ्या व्यक्तीवरती, एका सच्च्या व्यक्तीवरती आणि एका प्रामाणिक व्यक्तीवरती ती बायोग्राफी. आणि त्या बायोग्राफीमध्ये त्या व्यक्तिमत्वाची मला भूमिका करण्याची संधी मिळाली. ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःसाठी नाही संघर्ष केला, ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी संघर्ष केला, समाजासाठी घर उद्ध्वस्त केलं, ते व्यक्तिमत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील. ते व्यक्तिमत्वाचं नाव, यश हे आपण आता राज्यात नाही, देशात नाही तर जगात बघतो. मोठे झालेले जरांगे पाटील आपण बघतो, हजारोंच्या संख्येचा गाड्यांचा ताफा बघतो, कोटींच्या संख्येच्या सभा बघतो. पण एक दिवस असा होता की एकट्याने चालू केलेला हा लढा, हा आता इथपर्यंत आलेल्या लोकांनी बघितलं, पण लोकांनी हा लढा आणि ह्या लढ्यामध्ये त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि त्याला आलेल्या अडीअडचणी ह्या लोकांनी अजून बघितलेल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष होता मनोज जरांगे पाटील ह्या सिनेमातून राज्याच्या पुढे जरांगे पाटलांचं यश नाही, जरांगे पाटलांचा संघर्ष आणि वास्तविक जी काही खरी गोष्ट आहे ती राज्याच्या पुढे आणायची. त्या सिनेमामध्ये मी आदरणीय जरांगे पाटलांची भूमिका एवढी सुंदर आणि तंतोतंत पार पाडली की मला खात्री की राज्यातला एकही माणूस माझ्या भूमिकेवरती बोट लावणार नाही किंवा टीका करणार नाही. एवढा सुंदर अभ्यास करून मी त्यांची भूमिका पार पाडली. कारण तसा मूळचा मी अहमदनगर परिसरातल्या जरांगे पाटील मराठवाड्यातले पडतात. मी भाषा शैलीसाठी जरांगे पाटलांच्या बरोबर 2 महिने राहिलो, मराठवाड्यातली भाषा शिकलो. जवळजवळ माझ्या पुढे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं वजन कमी करायचं. जवळजवळ 10-12 किलो वजन मी कमी केलं. जे भूमिकेसाठी एवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला की मी आतापर्यंत सगळ्या प्रेसमध्ये सांगितलं की ज्यावेळेस पब्लिक त्या स्क्रीनवर सिनेमा बघेल त्यावेळेस लोकांना असं वाटेल की जरांगे पाटीलच ऍक्टिंग करतात ते. म्हणजे मी माझी भूमिका एवढी सुंदर पार पाडली. ह्या सिनेमामध्ये गाणी सुद्धा सुंदर आहेत. अजय गोगवले यांच्या आवाजामध्ये एक गाणं आहे उदाळीन जीव. ते गाणं सध्या एवढं ट्रेंडिंगला आहे की जवळजवळ 1 लाख रील त्या गाण्यावर इंस्टाग्रामला झाले. म्हणजे राज्यामध्ये नाही तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीला ते गाणं सुटेबल होते. एवढं सुंदर गाणं आहे. आदर्श शिंदेच्या आवाजात एक गाणं आहे, दिव्य कुमार आहे, सोनाली होळेच्या आवाजात आहे. गायक चांगले आहेत, कलाकार मोठे आहेत. मोहन जोशी सर आहेत, सुरभी हंडे आहे, सागर कारंडे आहे, संदीप पाठक आहे, त्याच्यानंतर श्रीनिवास पोकळे आहे, सोमनाथ अवघडे आहे, अरबाज शेख आहे आणि नावाजलेले मोठे कलाकार. पण आम्हाला सिनेमा हा मोठा करायचा होता, सिनेमा घराघरात पोहोचवायचा होता. कारण आपण म्हणू शकतो की जरांगे पाटलांचा संघर्ष आम्ही जाणून घेऊ शकतो, पण आम्हाला ह्यातून एकच दाखवायचं की येणाऱ्या 200 वर्षाच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की समाजामध्ये कोणतरी कोहिनूर हिरा होता की त्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी एवढा संघर्ष केला. हे पुढच्या पिढीला जर आश्रमावर ठेवायचं असेल किंवा दाखवायचं असेल तर एकमेव माध्यम होतं सिनेमा माध्यम. त्याच्यामुळे आम्ही हा सिनेमा बनवला. सिनेमाच्या वाट्याला सुद्धा संघर्ष आला. संघर्ष ह्याच्यामुळे आला की हा सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार होता. 1 एप्रिल ते 20 एप्रिल आम्ही प्रमोशनला फिरलो. 20 एप्रिलला आम्हाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र भेटणार होतं, पण सेन्सॉर मधून 20 तारीखला सांगण्यात आलं की इलेक्शन मध्ये आम्ही हा सिनेमा रिलीज करायला परवानगी देणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर या सिनेमाला आम्ही परवानगी देऊ. आणि 10 तारखेला परवाच्या 10 जूनला सिनेमा सेन्सॉर मुक्त झाला. सेन्सॉरचं प्रमाणपत्र आम्हाला भेटलं आणि अगदी 14ला म्हणजे उद्याच्याला हा सिनेमा राज्यभर प्रदर्शित होतोय. सिनेमा खूप सुंदर दाखवलेला. सिनेमामध्ये सगळं खरं दाखवले, जे आहे ते वास्तव दाखवले. बिलकुल स्टोरीमध्ये मॉडिफाय केलेलं नाही. जे प्रेक्षकांच्या पुढे येणार आहे ते खरंच असणार आहे. कारण ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण स्क्रिप्ट जरांगे पाटलांनी आम्हाला दिली. त्याच्यामुळे सिनेमाचा गाभा असतो, आत्मा असतो स्क्रिप्ट. त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या पुढे जरांगे पाटलांनी दिलेली स्क्रिप्ट येणार आहे. खूप सुंदर सिनेमा झालाय. कारण राज्यामध्ये काही लोकांनी मध्यंतरी जरांगे पाटलांच्या विषयी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले. तिथपर्यंत ठीक आहे, तो लाठीचार्ज व्हायला नको होता, तो समाजावर झालेला एक अन्यायच आहे, पण तिथपर्यंत आपण मान्य करू तो झाला. पण जरांगे पाटलांचा लाठीचार्जच्या पूर्वीचा जो संघर्ष आहे तो महाभयंकर संघर्ष आहे. आणि जरांगे पाटलांनी हा लढा का चालू केला अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेत. मी माझी भूमिका खूप सुंदर पार पाडली. आशा करतो की पुणेकरांना आणि राज्यातल्या जनतेला हा सिनेमा आवडेल. आणि सिनेमा आम्ही जरांगे पाटलांकडे ज्यावेळेस विचारायला गेलो
त्यावेळेस जरांगे पाटील म्हणले माझी एक आट असेल तुम्हाला, मी तुम्हाला कधी म्हणणार नाही मला 10 रुपये द्या किंवा 10% पार्टनरशिप द्या, पण माझा एक स्वार्थ असेल. म्हटलं काय सांगा, माझा सिनेमा तुम्ही असा बनवा की राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी माझा सिनेमा बघितला पाहिजे. ह्या अटीवरती तुम्हाला मी परवानगी देतो. ठीक आहे, त्या हिशोबाने आम्ही पहिलंच सिनेमाचं नाव डिक्लेअर केलं संघर्ष योद्धा. कारण प्रत्येक जातीत जन्माला आलेला योद्धा, त्या योद्ध्याला संघर्ष हा अटळ असतो. पण आम्हाला राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला दाखवून द्यायचंय या सिनेमामधून की तुम्हाला संघर्ष करायचा आहे, पण तो संघर्ष कुणासारखा करायचा, तर तो जरांगे पाटलांसारखा करायचा. तुम्हाला आर्थिक पाठबळ नसो, राजकीय नसो, आबा म्हटले तसं शारीरिक सुद्धा नसो. कारण शारीरिक मी ह्याच्यामुळे म्हणतो की जरांगे पाटलांना कोणत्याही क्षणी हॉस्पिटलला न्यावं लागतं. म्हणजे ज्या व्यक्तिमत्वाला कसला स्वतःच्या शरीराचा सुद्धा आधार नाही, त्या व्यक्तिमत्वाने एक स्वप्न घेतलं, त्या स्वप्नाचं रूपांतर एवढं मोठं केलं. एक आदर्श देणारी गोष्ट आहे, एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे संघर्ष कसा करावा तो जरांगे पाटलांसारखा करावा. जरांगे पाटलांनी संघर्ष कसा केला हे जर बघायचं असेल तर येणाऱ्या 14 जूनला अगदी उद्या काही तासांवरती सिनेमा आलाय. आणि मला खात्री की राज्यातला सगळ्या जाती धर्मातला मराठा समाज तर या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे, पण उर्वरित समाज सुद्धा या सिनेमाला डोक्यावर घेईल. आणि मराठी चित्रपट सृष्टीतला मला आत्मविश्वासपूर्वक बोलावं वाटतं की जरांगे पाटलांचं नाव हे चित्रपट सृष्टीमध्ये 1 नंबरला ह्या सिनेमाच्या माध्यमातून जाईल अशी आशा करतो. आज या ठिकाणी यायला आम्हाला 1 अर्धा तास लेट झाला. पत्रकार बांधवांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि जेवढं जास्तीत जास्त सहकार्य ह्या सिनेमाला करता येईल तेवढं पत्रकार बांधवांनी करा. कारण पत्रकार बांधवांचं नाव ह्याच्यामुळे घेतो की जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये पत्रकार ही भूमिका खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे आम्ही सिनेमामध्ये सुद्धा खूप पत्रकार दाखवले, म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला पत्रकार दिसतील. त्याच्यामुळे जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपणही करा. सिनेमाला आपणही बघा, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेटमध्ये राहणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला सिनेमातून अजून 4 पॉईंट बघायला मिळतील. त्याच्यामुळे विनंती करतो की येणाऱ्या 14 जूनला पुणेकरांनी, राज्यातल्या सर्व जनतेने आणि पत्रकार बांधवांनी हा सिनेमा बघावा असं बोलतो. धन्यवाद. तुम्हा लोकांचं मी स्वागत करतो. आता तुम्हाला सगळी माहिती कळलीच आहे. संघर्ष योद्धा याची संपूर्ण माहिती तुम्हाला कळलीच आहे. दोघांनी आपापली भूमिका मांडली आहे, आबासाहेबांनी आणि मेन जो जरांगे पाटलांचा रोल करतो त्यांनी पण. मी जरांगे पाटलांच्या वडिलांचं काम करतोय. 5-6 दिवस काम केलं मी, पण 6 दिवस इतके छान गेले तुम्हाला खरं सांगतो. हे समाधान ज्याला म्हणतात ना, ते समाधान मिळवल्यासारखं झालं मला. एकतर अतिशय उत्तम व्यवस्था होती आणि मुख्य म्हणजे आमचे निर्माते अतिशय चांगले होते, स्वभावाने अतिशय चांगले. बरं, सीन चांगले, सगळे उत्तम सीन आणि करायला मजा आली, प्रश्नच नाही. दिग्दर्शन छान होतं, सिनेमा छान बनलाय. माझी फक्त एकच विनंती आहे की तुमच्या भाया मी प्रेक्षकांपर्यंत आहे, प्रेक्षकांना जरूर सांगा की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गॅरंटी देतो. थँक्यू.